गाव दर्शन लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचे 53वे तालुकास्तरीय प्रदर्शन सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील ज्ञान विकास विद्यालयात संपन्न झाले। मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी ठाकूर रमेश फुसे, माजी सभापती अशोक गरुड, केंद्र प्रमुख राजेंद्र महाजन, केंद्रीय मुख्याध्यापक दीपक सोनवणे, शालार्थ समन्वयक रामचंद्र मोरे, सुनील सुसुंद्रे यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती। विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात 35 तर माध्यमिक गटात 30 तर दिव्यांग गटातील तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक गटातील 2 तसेच शिक्षक गटातून 3 शिक्षकांनी विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतला। विज्ञान प्रदर्शनाला परिसरातील शालेय विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच नागरिकांनी भेट दिल्या। विज्ञान प्रदर्शन प्रसंगी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी गाव दर्शन लाईव्ह दिलेल्या या प्रतिक्रिया। गाव दर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश हेके, छत्रपती संभाजीनगर। अनुष्का मंगलसिंग मरमट, मी होली फेथ इंग्लिश स्कूल भराडी या शाळेत शिकते। माझे उपक्रमाचे नाव हायड्रोपोनिक फार्मिंग आहे। दिवसेंदिवस होत चाललेली जमिनीची धूप, प्रदूषण या सर्व कारणांनी येणाऱ्या काही दिवसांमध्ये खूप कमी जमीन शेतीसाठी उपयुक्त राहणार आहे। याच सर्व कारणांनी हा उपक्रम आम्ही सादर करत आहोत। हायड्रोपोनिक फार्मिंग, जमीन रहित शेती। आज विज्ञान इतकं प्रगत झाले आहे की हे करणे शक्य झाले आहे। यामध्ये आपण पालेभाज्या सारखी पिके घेऊ शकतो। यासाठी लागणाऱ्या पोषक तत्व आपण याचं पाण्यात सोडू जातात। नमस्कार, माझे नाव सागर काकासाहेब महाकाळ। माझ्या शाळेचे नाव ज्ञानविकास प्राथमिक व माध्यमिक शाळा भराडी। माझ्या प्रयोगाचा विषय व्यवस्था कचरा। जर मी आज तुम्हाला सांगणार आहे की सिटीमध्ये खूप जास्त प्रमाणात कचरा तयार होतो। जर सुका कचरा, ओला कचरा एका मडक्यात टाकला आणि त्यात माती टाकली, त्यात जर गुळ सडलेल्या भाज्या जर टाकल्या तर आपण त्याच्यापासून सेंद्रिय खत तयार करू शकतो। जर हा मायक्रोस्कोप शेतामध्ये खूप सड लागलेली राहते, जर आपण ते सड लागलेल्या भाज्यांना इथे ठेवू शकतो आणि त्यात पाहू शकतो की कोणत्या बॅक्टेरिया आपण त्याच्यावर काही प्रक्रिया करू शकतो। जर आपण या सिटीमध्ये खूप जास्त प्रमाणात कचरा झाला तर आपण सुद्धा दुसरं सेंद्रिय खत, आणखी दुसरं खत तयार करू शकतो। जर वॉटर फिल्टरमध्ये आपण जर कुठे चाललो आणि जर तिथे प्लास्टिकचे पाण्याचे गल्लास राहतात, ते पाणी पिऊन आपण गल्लास फेकतो, त्यापासून पण आपला एक कचरा आहे। धन्यवाद। ओंकार गणपत मोरे, मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपळगाव पेठ येथे शिकत आहे। आम्ही एक प्रोजेक्ट बनवला आहे, त्याचं नाव वॉटर लेवल इंडिकेटर आहे। वॉटर लेवल इंडिकेटर आहे ते टाकीतलं पाणी मोजमाप दाखवतं। आजी आजोबांना गच्चीवर जायला त्रास होतो, म्हणून आम्ही हे वॉटर लेवल इंडिकेटर बनवले आहे। Morning all of you, my name is Mrunal Kalasade. This is my project based on health and hygiene. Health and hygiene म्हणजेच थोडक्यात काय, आरोग्य आणि स्वच्छता। So this is based on health. Health means a balanced diet. So your health is all about your good physical and mental life, which is only possible to clean environment means hygiene environment. म्हणजेच आपलं जे चांगलं शारीरिक आणि मानसिक जे आपलं लाईफ आहे ते बेस्ड ऑन अवर हेल्थ आहे। आणि हे केव्हा पॉसिबल होणार आहे, जेव्हा आपला सभोवताल जे वातावरण असेल ते हायजीन असेल। आपल्या सभोवताल वातावरणच नव्हे तर आपण स्वतःलाही हायजीन बाळगणे आवश्यक आहे व दुसऱ्यांना पण सांगितलं पाहिजे हायजीन आणि हेल्थबद्दल। सो या प्रोजेक्टने आपण समाजामध्ये एक हे सांगू शकतो। आपला जो मेन लीड जो प्रोजेक्ट आहे तो आहे विकसित भारत। विकसित भारत आपण जेव्हाच करू शकतो जेव्हा आपण स्वतः हेल्दी राहू आणि तेव्हा आपण दुसऱ्यांना आणि आपल्या फॉर एक्झाम्पल आपल्या घरांमध्ये आपण जो कचरा आपल्या कचरा पेटीमध्ये टाकतो, तो जास्त वेळ
दाबल्यावर आपल्याला घरात एक दुर्गंध येतो. सो तो आपण जास्त वेळ नाही ठेवू शकत. तसंच आपल्या बॉडीमध्ये पण असतं. बॉडीमध्ये जो काही कचरा असतो तो आपल्या एक्सप्लिमेटरी सिस्टीममधून तो बाहेर पडला जातो. म्हणून आपली जी अंदरची जी स्वच्छता ते आपल्या एक्सप्लिमेटमुळे बाळगल्या जाते. म्हणून आपले काम एवढंच आहे की आपण बाहेरची देखील स्वच्छता बाळगली पाहिजे. फॉर एक्झाम्पल क्लीन क्लोथ्स एव्हरी डे, ब्रश युअर टीथ ट्वाइस अ डे, ब्रश युअर हेअर अँड वॉश युअर हेअर ब्रश, यूज सॅनिटायझर अँड वॉश युअर हँड्स बिफोर इटिंग, आफ्टर बाथरूम, when your cough, sneeze or cold, and eating vegetables as large as you can, and then drink water, hydrate too. Thank you so much. Sheikh Zareen Fatima Abdul Rahim. I study on 10th class from मौलाना मोहम्मद अली जोहर उर्दू हाई स्कूल सिल्लोड. हमारा प्रोजेक्ट है गार्बेज एनिमल ट्रैप रेस्क्यू. इससे हम ये बताना चाहते हैं कि अगर कोई स्ट्रीट डॉग डस्टबिन में फंस जाए या ट्रैप हो जाए खाने की तलाश में, तो इसमें एक सेंसर लगा हुआ है जो जानवर की आवाज़ और हलचल महसूस करके म्यूनसिपालिटी तक इन्फॉर्मेशन देगा कि इस जगह इस प्लेस पर कोई जानवर ट्रैप हो चुका है, आप इसे आकर रेस्क्यू कर लीजिए. म्यूनसिपालिटी की टीम आकर उसे रेस्क्यू कर लेंगी. इससे हमें ये फ़ायदा है कि जानवर की वक्त पर मेडिकल केयर हो सकती है. जानवर को बचाना इसलिए ज़रूरी है क्योंकि जानवर भले बेजुबान है लेकिन वो जिंदा मखलूक है. इसलिए जानवर के लिए भी वक्त पर उसे मेडिकल केयर देना, उसकी जान बचाना हमारा फ़र्ज़ बनता है एक तरीके से. इसलिए ये प्रोजेक्ट इसी लिए बनाया गया है. ये प्रोजेक्ट माझे नाव संस्कृती अदगोडे. माझ्या शाळेचं नाव PM श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक आदर्श शाळा केरा. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे जलसंवर्धन आणि व्यवस्थापन. माझ्या प्रोजेक्टचा विषय आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग. म्हणजे पावसाचे जे पाणी आहे ते घराच्या छपरावर साठवून ते पाण्याचे फिल्टर करून ते पाणी आपण विहिरीमध्ये साठवू शकतो. फिल्टरमध्ये 3 स्तर आहेत. सगळ्यात खालचा स्तर आहे मोठे खडे कचरा अडवतात. आणि दुसरं स्तर आहे वाळू ही माती स्वच्छ करते आणि धूळ अडवते. आणि कोळसा हा पाणी स्वच्छ करतो आणि पाण्याचा रंग आणि वास बदलवतो. हे पाणी पायपिंगद्वारे विहिरीमध्ये हे साठवलेले पाणी आपण शेतीसाठी, घरकामासाठी, स्वच्छतेसाठी वापरू शकतो. आणि हे पाणी फिल्टर असल्यामुळे आपण त्याचा पिण्यासाठी वापर करू शकतो. थँक्यू. गणेश टिंबरे. माझ्या शाळेचे नाव नेताजी सुभाष विद्यालय बाळापूर. मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी आहे. आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे जड ओझे सोपे पद्धतीने कमी श्रमात वाहतूक करण्यासाठीचे यंत्र. म्हणजे आपले जे कामं असतात, म्हणजे जसे की शेतीचे कामं, खताच्या गोण्या किंवा काड्या इत्यादी, म्हणजे आपल्या एका माणसाकडून ते नेता जात नाही, म्हणून ते सगळ्या या गाडीद्वारे ते नेता जातात. असे याचे यंत्र आहे. माझं नाव श्रीमती मेघी. आम्ही मुर्डेश्वर हायस्कूल या ठिकाणाहून ज्ञानविकास भराडी या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये आम्ही शैक्षणिक साहित्य घेऊन या ठिकाणी जमा झालेलं आहे. माझ्या प्रयोगाचं नाव आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी 9th and 10th इम्पॉर्टंट ट्रिक्स. मी विद्यार्थ्याला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी प्रत्येक धड्याच्या इम्पॉर्टंट ट्रिक्स काढलेल्या आहेत की विद्यार्थ्याला 30 ते 35 पानाचा 20 ते 25 पानाचा धडा वाचताना वेळ लागतो, त्यांना बोर होतं. म्हणून मग मी थोडक्यामध्ये कमीत कमी वेळेमध्ये त्या पाठामध्ये जे इम्पॉर्टंट आहे ते मी काढलेलं आहे. 10 पानामध्ये मी घेतलेलं आहे की जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये विद्यार्थ्याला त्या धड्याचे मार्क्स मिळतील आणि 10वीचा रिझल्ट चांगला लागेल या दृष्टिकोनातून मी प्रयत्न केला. आज ज्ञान विकास विद्यालय भराडी या ठिकाणी 53वे विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी संपन्न होत आहे. या विज्ञान प्रदर्शनामध्ये सिल्लोड तालुक्यातून सर्वच शाळांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलेला आहे. या विज्ञान प्रदर्शनातून ज्या तांत्रिक गोष्टी आहे, शाश्वत शेती जे विषय दिलेले होते त्या विषयाच्या अनुषंगाने सर्वच विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी अत्यंत मेहनत घेतलेली आहे. या ठिकाणी सिल्लोड तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी माननीय ठाकूर साहेब, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी फुसे साहेब, तसेच शालार्थ समन्वयक आणि PMC शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र मोरे सर आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. नमस्कार. आज भराडी येथील ज्ञान विकास विद्यालयामध्ये डॉक्टर विक्रम साराभाई 53व तालुका विज्ञान प्रदर्शन
संपन्न होत आहे. या प्रदर्शनामध्ये सिल्लोड तालुक्यातील सर्व माध्यमाच्या म्हणजे मराठी, उर्दू, इंग्रजी आणि स्वयंमार्थ साहित्य तसेच अनुदानित सर्व शाळांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतलेला आहे. आणि विद्यार्थ्यांमध्ये या प्रदर्शनामधून विज्ञानाबद्दल गोडी वाढावी आणि NEP 2020नुसार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार 2047पर्यंत भारत आपल्याला प्रगतशील राष्ट्र बनवायचे आहे. त्यासाठी यातून तरुण बाल वैज्ञानिक आणि संशोधक निर्माण व्हावे, यासाठी याचा फार उपयोग होईल असं मला वाटतं. सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. ज्ञान विकास प्राथमिक विद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन हे मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. विद्यार्थ्यांचा या प्रदर्शनामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतलेला होता. सर्व विद्यार्थ्यांनी टाकाऊ पदार्थापासून वैज्ञानिक विषयाकडे वळण्यासाठी त्यांच्या कल्पकतेतून त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींचे या ठिकाणी प्रदर्शन केलेले आहेत. त्या प्रदर्शनातून त्यांना नक्कीच मोठे झाल्यानंतर पुढे चालना मिळेल आणि त्यातून नवीन वैज्ञानिक दृष्टिकोन हा उदयास येईल. आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम जो आहे हा फारच उपयुक्त असा ठरेल. मी कल्याणी गाडेकर. आज इथे 53वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला आज आम्ही भेट दिली असता इथं येऊन खूप छान वाटलं की मुलांनी वेगवेगळ्या प्रकारची इथं प्रतिकृती आणलेल्या आहेत. तसंच प्रतिकृतीचे ते छान विश्लेषणही करतायत, ते बघून आनंद झाला. जे ते शाळेमध्ये शिकतायत त्याचं खूप छानपणे इथं त्यांनी उपयोजन केलेलं आहे. त्यातून वेगवेगळ्या शाळेतले विद्यार्थी आलेले आहे. पालक, शिक्षक मंडळ आणि विद्यार्थ्यांचा खूप छान पद्धतीने इथं सहभाग नोंदवलेला आहे. वैशाली गणेश काकडे. मी ते विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी आले आणि खरंच पाहून खूप आनंद होतोय की चिमुकल्यांनी खूप छान सादरीकरण इथे केलेलं आहे आणि यापुढेच ह्या विद्यार्थ्यांचा अजून तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय पुढे जातील आणि आपलं नाव करतील. आणि शाळेंनी खरंच खूप साथ दिली आहे. वेगवेगळ्या शाळेतून विद्यार्थी इथे आलेले आहेत.